शेतकरी बंधू भगिनींनो, ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची हक्काची जमीन नाहीये पण ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर दुसऱ्याच्या का होईना शेतात सोन्यासारखं पीक उभं करतात, त्या शेतकऱ्यांसाठी मी घेऊन आले एक आनंदाची बातमी। आता त्यांनाही मिळणार आहे थेट सरकारकडून आर्थिक मदत। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय जो पीएम किसान योजनेशी संबंधित आहे। तो निर्णय नेमका काय आहे, त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल। नमस्कार, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका तुमचं आपल्या पालवी अॅग्रिको चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करते। केंद्र सरकारने सीमावर्ती भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सीमावर्ती भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या प्रमाणपत्रानंतर पीएम किसान योजनेचा देखील लाभ मिळेल। या अंतर्गत पण शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील। या निर्णयामुळे सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत देखील मिळणार आहे। तसेच या निर्णयामुळे या शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होईल आणि त्यांच्या शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल। सीमा भागातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आता पूर्ण करण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावेळी कृषी मंत्री चौहान यांनी ही माहिती दिली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा एक हप्ता तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना दिला जाईल असेही त्यांनी त्यावेळी नमूद केले आहे। त्यामुळे सीमा भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जमिनीचा मालकी हक्क नसलेल्या पण शेती करत असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, पण यासाठी राज्य सरकारची पडताळणी आवश्यक असणार आहे। दरम्यान पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पुढील 21वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात दिला जाऊ शकतो असा अंदाज समोर आला आहे। गेल्या वर्षीही ऑक्टोबर मध्येच पीएम किसानच्या लाभार्थ्यांना एक हप्ता मिळाला होता। यावर्षी सुद्धा ऑक्टोबर मध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। 15 ऑक्टोबरच्या सुमारास या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे। याबाबत अद्याप सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही, पण ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।